जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागाची दमदार कारवाई। महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंद असलेल्या HTBT कापूस बियाणेची बेकायदेशीररित्या विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाचे धाडसत्र। 2 दिवसात 4 ठिकाणी धाडी टाकत 6 लाख रुपयांचे बियाणे जप्त केल्याची कारवाई। शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी कृषी विभागाचे विशेष भरारी पथक सक्रिय। नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असल्याने मोठ्या प्रमाणावर HTBT बियाणे नंदुरबार जिल्ह्यात येत असते। महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या HTBT कापूस बियाण्या विक्री विरोधात नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागाने मोठी दमदार कारवाई केली आहे। गेल्या 2 दिवसांत जिल्ह्यातील 4 ठिकाणी धाडी टाकत सुमारे 6 लाख रुपयांचे बोगस HTBT बियाणे जप्त करण्यात आले असून संबंधित दुकानदारांविरोधात शहादा शहर, नंदुरबार उपनगर, नंदुरबार तालुका पोलीस, अक्कलकोवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमेवर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध बियाण्यांची तस्करी होत असल्याने कृषी विभागाने विशेष पथके नियुक्त केली असून शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी पुढील काळातही धाक कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत। सदरच्या कारवाईत नंदुरबार तळोदा रस्त्यावर असलेल्या चेतन पटेल व जितेंद्र पटेल यांच्यावर कारवाई, तसेच अक्कलकोवा तालुक्यातील वाण्याविहीर येथील राजकुमार परदेशी, शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील योगेश लोहार, नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील सुरेश हिरामण पाटील यांच्या शेतात सदरची कारवाई करण्यात आली असून सदरची कारवाई महाराष्ट्र राज्य निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर, नाशिक विभागीय कृषी संचालक सुभाष काटकर, महाराष्ट्र राज्य मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख, नंदुरबार जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे, नंदुरबार जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी किशोर हाडपे, नाशिक येथील गुणनियंत्रण तंत्र अधिकारी उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम अधिकारी सचिन देवरे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक स्वप्नील शेळके, नंदुरबार कृषी अधिकारी सुरेश साठे, अक्कलकोवा कृषी अधिकारी प्रकाश खरमाळे, नंदुरबार कृषी अधिकारी मोहनसिंग राजपूत, शहादा कृषी अधिकारी अभय कौर, शहादा कृषी अधिकारी विशाल वाकचौरे यांनी केली असून सदर कारवाई दरम्यान पकडण्यात आलेले संशयित आरोपी HTBT कापूस बियाणे उत्पादन व वितरण करणारे अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कृषी विभागाकडून सलग 2 दिवस जिल्हाभरात एकूण 4 ठिकाणी कारवाईचे क्षेत्र राबविल्याने HTBT कापूस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे व जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी किशोर हडपे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करताना परवानाधारक विक्रेते यांच्याकडून पक्क्या बिलामध्येच खरेदी करावी असे आवाहन केले आहे। कोणीही भूलथापांना बळी पडू नये। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।